आत श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री सीतारामचंद्राभ्या नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथेची संगती साई पूर्ण आश्वासन देती म्हणती आपुली संपूर्ण अनुमती चरित्रस्थिती वर्णावयात तुम्ही आपुल्या कार्य करा मनीय यत्किंचितही न काचरा विश्वासपूर्ण मध्वचनीय धरा निर्धार करा मनाचा केलिया मल्लिलेचे लेख न होईल अविद्यादोष निरस न भक्तिभाव्या करिता श्रवण प्रपंचभान मावळेल उठतील श्रवणसागरावरी भक्तिप्रेमामृताच्या लाहरी बुडिया देता उपराउपरी येतील करे बोधरल्य ऐकोनी निशंक झाल्या मन साईपदीय केलेय नाम न मग हे चरित्रलेखन न यथास्मरण आरंभ्य हे शब्द येतांच बाबांचे ओठीय तीच बांधिली शकून गाठी घडून येणार आता हे गोष्टी मी तोंड वेठीचा बिगारी पहा अगम्य हरीची लीला त्याविण न कळे ती अन्याला श्रुतिशास्त्र वेद मुकावला थांग लागला ना कोणा शास्त्रविशारद वेदवादी प्रज्ञावंत पंडितादी घटपटादिवादप्रवादी यांच्या नादीय भरुव नका हरी निजभक्तांचा केला भाळ्या भोळी यांचा भूकेला प्रेमालागिय समूळ विकला सदा हठेला दांभिका यांतची तुमचे कल्याण आहे माझे न्ही अवतार सार्थक्य हेय माझे तोंड घोकणी नित्य पाहेय काळजी वाह्य हेच मी वरी एक सांगतो श्यामा प्रेम्य घेईल जो मन मा त्याच्या मी सकल कामा पुरव्य प्रेमा वाढव्य मग जो गाई वाडेन कोडेय माझे चरित्र माझे पवाडे त्याची आम्ही मागे पुढेय चोहींकडे उभाची जे जे भक्त मजकारण्य असतील विनटले जीवे प्राण्य तयांसी या कथा श्रवण्य आनंद होण्या सहजीच कोणीही केल्या माझे कीर्तन न तयासी देईन आनंदघ्न नित्य सौख्य समाधान सत्यवचन मानाव्य जो मजलागिय अनन्य शरण विश्वासयुक्त करी मद्भजन माझे चिंतन माझे स्मरण त्याचे उद्धरण ब्रीद माझे नाम माझी भक्ती माझे दफ्तर माझी पोथी माझे ध्यान अक्षय चित्य विषय स्फूर्ती केची त्या कृतांताच्या दाढींतून काढीन मी निजभक्ता ओढून करिता केवळ मतकथा श्रवण रोगनिरसन होईल कथा करा सादर श्रवण त्यावरी करा पूर्ण मन न मननावरी निधिध्यास न समाधान पावाल अहं सोहं जाईल विरोन उन्मन होईल श्रोतियांचे मन चित्त होईल चैतन्य न अनन्य परिपूर्ण श्रद्धेने साई साहिती नामस्मरण करील सकल कलिमल दान वाणीश्रवणगतपापभंज न एक लोटांगण घालिता कार्य जरी नवे सामान्य आज्ञा केली शिरसामान्य बाबांसारिखा असता वदान्य का पादैन्य आदराव्य कोणा हात्य बांधविल्य रॉळय कोणासी कीर्तनंग्य लाविले कोणासी तीर्थयात्रे धाडिले मज बैसविल्या लिहावया अवघ्यापरीस मी पाम्र कवण्या गुण्या हा करुणासाग्र दयागन ओळला मजवर मी तर कानिय जाणेना हाची गुरुकृपेचा नवलावा किय जेथ कानिय न लवोलावा तेथेही निबरतरू फुलावा दाट उफलावा प्रयास्य कोणी पुढ्या बांधितील मठ कोणी देवालय कोणी घाट आपण घेऊ धोपट वाट चरित्रपाठ साईंचा कोणी सत्कारपूर्वक अर्चन कोणी करीती पादसंवान उत्कंठित झाल्या माझे मन गुणसंकीर्तन कराव्य कृतयुगीय जयप्राप्त ध्याने त्रेत्य यजनेय द्वापारी अर्चने ते अप्राप्त सर्व नामसंकीर्तने गुरुभजन्य कलियुगीय अनधिकारी उघड उघड चिंध्या भाराभर एकना धड तेथे ऐस्या हे आवाजन कार्य अवघड ह्याव्य का यत्न करिता उग्या बसावे आज्ञाभंगपातकी व्हावे आज्ञापालन करू जावे तरी वाव्या हे कैस्या समर्थ साईंची निजस्थिती यथार्थवर्णाया कोणागती स्वयस भक्तार्थ कृपा करीती तरी ते वदविती स्वयंची वाणीची जेत न चले धाव तेथे अमिय का बांधिली हव ऐसे बोलाव्यासी व्हाव ठेविला न ठाव कवणात्य उचलिली जेव्हा हात्य लेखण बाबांनी हरिलेय माझे मीपण लिहिती आपुली कथा आपण ज्याचे भूषण त्याजला हे तोंड संतचरित्रलेखन संताविण करील कोण बाबांच्या अतर्क्स गुणांचे आकलन गगन आलिंगनदानासम अतिगहन तयांचे महिमान वर्णावयासी मी मतीहीन त्यांनीच उचलूनी आपुल्या आपण निर्मुक्तवचन व्हाव्य किय
बाबा जरी मी जन्मत ब्राह्मण तरी श्रुतिस्मृतिनेत्रविहीन जरी हे अया जन्मा दुष्ण परी मज भूषण आपुल्या श्रुतिस्मृती हे ब्राह्मण न काणा तो जो एक्याही न अंची तो जो उभयविहीन हिन दीन तैसा मी आपण मज अंधाची काठी असता मज काय आटाटी टेकीत टेकीत पाठी धोपट वाटे चालेन आता पुढारा काय करावे मज पामरा नाही ठावे आपणची बुद्धिदायक व्हावे संपादाव्या निजकार्य मुके बृहस्पती बोलती पंगू मेरू पर्वत लंघिती ही जयांची अतर्क्य शक्ती तयांची युक्ती त्या ठावी मी तोंड केवळ पायांचा दास नका करू मजला उदास जोनवरी या देहीय श्वास निजकार्यास साधुनी घ्या आता आपण श्रोतेजन जाणितल्या जी ग्रंथप्रयोजन साईच लिहिता लिहविता आपण भक्तकल्याणाकारण्य कैसा वाजेल पावा की पेटी चिंता नाही उभया पोटीय ही तोंड वाजवित्या आटाटी आपण कष्टी का वाव्य किय जेय चंद्रकांत स्त्रौत ते काय तया पोटींचे अमृत ती तोंड चंद्राची करामत चंद्रनिर्मित चंद्रोदय किंवा सागराये भरती ती काय त्याची निजकृती तीही चंद्रोदयाचे हात्य सागरकृती नव्हे ती असो टाळोनी भवरे खडक सागरी नावा चालाव्या तडक म्हणोनी जैसे लालभडक दीप निदर्शक लाविती तैशाची साईनाथांच्या कथा ज्या गोडीने हिणवीतील अमृता भवसागरींचे दुस्तर पथा अतिसुतरता आणि तील धन्य धन्य या संतकथा श्रवणद्वारे अंतर्य रिघता बाहेर निघे देहाभिमानता द्वंद्ववार्ता नुरेची जन्म यांचा हृदय साठा तनुतनु विकल्प पळे 12 वाटा ज्ञानसंचय होईला ठा उतरे ताठा देहाचा बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन प्रेम्यतयाचे अश्रवण होईल भक्तकश्मलदहन सोप्या साधन परमार्था मायातीत ब्रह्मकाय काय तत्तरणार्थ उपाय कर्मधर्माचरण्य हरी हा प्रिय कैसे निहोई निजभक्तांग आत्यंतिक क्षेम ते अकाय भक्ती मुक्ती विराक्ती काय वर्णाश्रमधर्म वस्तू अद्व्य इत्यादी विषय अति गूढ एतदर्थ जयाते अगोडी तयांनी पुरवयांनी जावडी ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परुडी सुखनिरवडी सेवावी कृतयुगीय शाम दम त्रेतीय यजन द्वापारी पूज न कलियुगीय नामकथाकीर्तन न स्वल्प साधन परमार्थ ब्राह्मणादी 4 वर्ण सर्वांसी साधन गुरुकथा श्रवण असो स्त्री शूद्र वा जातीहीन ये एक साधन सकळाते असेल जयाचे पुण्यपद्रिय तोच या कथा श्रवण करी कोणास येतील निद्रा लहरी तयांनी श्रीहरी जागविल व्हावे विषयभोगांवर्त ते न लाभता ते दिनचित्त तयांसीही हे संतकथामृत विषयनिर्मुक्त करील योग या ध्यान धारणा करू जाता प्रयास नाना आयास न लगे या कथा श्रवणा एका अवधाना वांचून एसी ही साईंची कथा निर्मळ परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ जळतील पंचमहापाप्य प्रबळ जातील समूळ विलयाला आम्हा भवपाशीय जखडी ले तेण्य निजरूप वेढी ले श्रवण्या ते वेढे होतील ही ले स्वरूप पहिले लाधेल व्हाव्य कथांचे आमरण स्मरण घडाव्या तयांचे नित्य परिशीलन हो भवद्वार्ता शांतवन समाधान जीवांचे वाचता परिसता भक्तिभाव वे सहज साईंचे ध्यान व्हावे सगुणरूप डोळा दिसावे चित्त्य ठसावे दृढ तर येण्या घडावी सद्गुरुभक्ती पावावी संसार्य विरक्ती जडो गुरुस्मरणीय प्रीती हो मती निर्मल ऐसीस बुद्धी धरोनी मन्य कृपा केली साईनाथान्य मज निमित्ता पुढ्या करोनी स्वय करणी हे केली ओट्या तुडुंब लागली ओढी वासरावीण पान्हा न सोडी हे तोंड धेनू त्या उपज खोडी तैशी चावडी साईंची मज चातकाचेनी आशे आनंदघन ही माऊली वर्षे पुरवुनी माझिया अल्पतृषे भक्त प्रकर्षे निवविल काय भक्तिप्रेमाचे कौतुक मातेस लागे बाळाची भूक तयान्या न पसरितानी मुख थानकुचूक ते कोंदी कोण जाणे तिचे शीण लेंकुरा न त्याची जाण न पुसता निज मौलिविण अन्य कोण दे थान बाळकासी घालिता लेण्य बालक त्यांतील स्वारस्य नेणे ते कौतुक एक माताच जाणे तैसेंच करण्या सद्गुरूचे हा माझा बाळाचा लळा पुरविल कोण सुख सोहळा मौलिविण कोणास कळवळा तो जिवाळा दुर्मिळ सन्मातेच्या पोटी येण्य महद्भाग्य देवाचे देण्य दुःख सोसुनी जन्म देण्य बाळक नेणे हे कान्ह्य असो ये अर्थी आणिक वचन
बोलिले बाबा करवितो श्रवण, अहो जी आपण श्रोते सज्जन, आदर्य अवधान देजे. सन 1916 साली चाकरी सरकारी पुरी झाली, यथायोग्य पेन्शन बसली, बारी आली शिर्डीची. गुरुपौर्णिमेचा तो दिवस, भक्त मिळाले गुरुपूजेस, अण्णा स्वयंस्फूर्ती विनविती बाबास, करीती शिफारस्ती परिसा. अण्णांस माझी मोठी काळजी, बाबांच्या समोर करीती, आजी जी यांच्या वाढत्या संसारामाजी, कृपा कराजी यांजवर, लावा किय यांस दुजी नोकरी, ही पेन्शन काय पडेल पुरी, अण्णासाहेबांची चिंता निवारी, ऐसे करे कान्ह्य गा. बाबा तन वदती प्रत्युत्तरीय, मिळेल मेली तयासी नोकरी, करावी आता माझी चाकरी, सुख संसारी लाल. ताट्या याची भरली असदा, या उज्जीवन रीतीय कदा, भाव्य मतपर होता सर्वदा, हरतील आपदा तयाच्या. कान्ह्य केले काय झाले, म्हणती जनते समजा चळले, धर्माचरण जयांनी वर्जियल्ले, तयांस पहिले वर्जाव्य. समोर येता बाजूसी जावे, महाभयंकर ते समजावे, त्यांच्या छायेसही न रहावे, पडल्या सहावे कष्टही. आचारहीन शिलभ्रष्ट, विचारहीन कर्मनष्ट, देखेना जो इष्टानिष्ट, केवियतो अभीष्ट पावेल. लाग्या बांध्याविन विशेष्य, कोणी न येई आपुलेपाशीय, श्वान सुखकामाशी, हडहड कुणासी करू नये. येथून पुढे भक्तिभावा, करावी याने माझी सेवा, करुणा येईल देवाधिदेवा, अक्षय ठेवा लाल. मग ही पूजा करावी कैसी, मी कोण कैसा जाणावा भरवसीय, साईचा तो देह विनाशी, ब्रह्म अविनाशी, सुपूजक मी तो नष्टधा, प्रकृतिरूपान्ये, भरलो आहे चौबाजून्ये, हेंची अर्जुनासी भगवंतान्ये, गीताव्याख्यान्य निवेदिल्या. यावनामरूपाकृती, स्थावर जंगमात्मकही जगती, मीच नटलो अष्टधा प्रकृती, ही एक चमत्कृती माझीच. ओम प्रणव हा माझा वाचक वाच्य, तयाचा मीच एक, विश्वाकार वस्तू अनेक, त्यातही मी एक भरलेला. आत्मभिन्न वस्तू नाही, तेथे कामना कशाची पाही, मीच अवघा ठाय्य ठाय्य, भरलो दाही दिशांतीय. परिपूर्ण सर्वत्र येणे भावे, मी माझे हेय जैत वेरावे, तया कामनी काय असावे, सर्वी वसाव्य सर्वस्व्य. कामना या बुद्धीन तुगवती, आत्मयास्य संबंध न धरीती, साई महाराज निजात्ममूर्ती, कामना स्फूर्ती तेथे केची. कामनांचे नाना प्रकार, मी कोण य कळतांची सार, विरोनी जाती जे सिगार, रविकर निकर संतप्त, मनबुद्ध्यादी इंद्रियांसक्त, नवे मी स्थूल विराट, नवे मी हिरण्यगर्भ अप्रक्त, साक्षी मी जुनाट अनादी, एव गुणेंद्रियांपरता, नाह्य मज विषय तत्परता, नाह्य मजविण ठावरीता, करता करविता मी नवे, मनबुद्ध्यादी इंद्रियग्न, अवघा जड ही जेथ्य ओळखणं, तेथेच विरक्ती प्रकटेल जाण, सारील आवरण ज्ञानाचे, स्वरूपाचे जे विस्मरण, त्यांची मायेचे अवतरण, शुद्ध पूर्णानंद स्मरण, तोची मी चैतन्य घनरूप, त्या मजकडे फिरविण्य. वृत्ती तीच सेवा तीच, मद्भक्ती, चिदानंद मी होता, प्रतीती, शुद्ध स्थिती, ते ज्ञान. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानमानंद, ब्रह्म, जगन्मिथ्यत्वे जगद्ब्रह्म, सत्यत्वे ब्रह्म तो हामी. नित्य शुद्ध बुद्ध, मुक्त, वासुदेवोमोन्वित, सत्य श्रद्धाभक्तीसहित, पूजन स्वाहेथेय माझे, ऐसे मी कोणते समजून, करावे माझे यथार्थ पूजन, वरी वावे अनन्य शरण, जावे समरसून मज माझ्य. नदी जाता समुद्रा शरण, येईल का ती पुन्हा पातो न, उरेल का वेगळे नदीपण, देता आलिंगन अर्णवा, स्नेहयुक्त कार्पासवा ती, विटुव जाता दीपक ज्योती, स्वय पावे दिव्य दीप्ती, तैसीची गती संतपदीय. अल्ला मालिक चैतन्यज्ञ, याविन चेता नाह्ये चिंतन, शांतनिरपेक्ष समदर्शन, त्याचे अमीपण तय कैंस्य. निर्ममत्व निरहंकृती, निर्द्वद्वत्व निष्परिग्रहस्थिती, याही चार गुणांची जयवस्थी, मीपण स्थिती तय केची. तात्पर्य हे आठही गुण, सायांगीय असता संपूर्ण, मीपणासी तय कैचे स्थान, सेवो मीपण तय कैस्य. विश्वीय भरल्या जयाचे मीपण, त्याचाची अंश माझेनी मीपण, कराव्या साईपदिया समर्पण, हीच संपूर्ण मम सेवा. माझी सेवा माझे भजन, अनन्यपण्या मजसी शरण, तो होय मद्रूप जाणं, भगवंतवचन भागवतीय. कीटकीसही भ्रमरध्यान,
तेण्या ती लाधे भ्रमर्पण शिष्यही करिता निजगुरु भजन निजगुरु समान तो होय. समान शब्दे ज्या वेगळेपण तेही न साहे गुरु एक क्षण गुरुत्व नवे शिष्याविण शिष्यत्व अभिन गुरुपण असो. पूजा जयाची आज्ञा पिली मी कोणही व्याख्या केली पुष्टीकरणार्थ गोष्ट आठवली ओघासी आली ती कथित्व शिर्डीसी आला एक रोहिला तोही बाबांचे गुणांसी मोहिला तेथेंची बहुत दिन राहिला प्रेम्य वाहिला. बाबांसी शरीरेय पुष्ट जैसा हेला स्वैरवर्ती न जुमानी कोणाला फक्त कफनी पायघोळ अंगाला येऊनी राहिला मशिदींत दिवस असो वा निशी मशिदीसी वा चावडीसी कलमे पढे उंच स्वरेयसिय अति आवेशीय स्वच्छंद. महाराज शांतीचा पुतळा ग्रामलोक फार कंटाळला मध्यरात्रीसही त्याचा टकळा अडथळा सकळा झोंपेला. दिवसा खपाव्या उन्हातान्हात शेतांत अथवा रानावनात रात्रींही झोंप नाही निवात लोक नितांत कदरले नसेल होत बाबांना ताप लोकांचे तोंड मोठे पाप नाही रात्री सुखाची जोअप आला संताप रोहिल्याचा. इकडे आड तिकडे विहीर धरावा कोठवरी तो धीर रात्रंदिन ही किरकिर मोठी फिकीर त्या पडली. रोहिला आधींची माथे फिरू वरी बाबांचा बळकट धीरू होता त्याहूनही अनावरू मग तो थोरू जाहला चढील आणि ताठर झाला लोकांवरी तोंड टाकू लागला निस्सीम बेफाम उरफाटला गावही फिरला तयावर अत्यंत मायाळू साईमाऊली शरण अत्तासी पाठीसी घाली म्हणून गावीची सर्व मंडळी का कुळती आली बाबांसी परी बाबा न लक्ष देती ग्रामस्थांसी चोलात वत्ती नका सतावुअ रोहिल्याप्रती तो मज अतिप्रिय वाटे. या रोहिल्याची बाईल घरघुशी नांदुअ न घटे तयापाशिय यावेळा टोमके ती मजपाशिय चुकूनी त्यासी ते विवशी नाही रांडेला पडतपोशी लाजलज्जा लाविली. वेश्य हांकुनी बाहेर घालिता तेजसी बलात्कारेंसिय घर घुसे ओरडुअ थांबे तेची समधी शिरुअ पाहे रांद दुर्बुदधी तो ओरडता ती पळे. त्रिशुदधी सुखसमृद्धी मज तेण्य जाव्य न कोणीय त्याच्या वाटे ओरडुअ द्या मुक्त कठेय तयावीन मज रात्र न कठे सौख्य मोठेय त्याचेनी याची ही ओरडेण्यप्री आहे मज बहु हितकारी ऐसा हा रोहिला परोपकारी बहु सुखकारी मजलागिय ओरडुअ द्या त्यासी यथेष्ट त्यातची आहे माझे इष्ट नातरी ती रोहिली दुष्ट देईल कष्ट मजलागिय. स्वयंची मग जय थकेल आपोआप स्वस्थ राहील कार्यभाग तुमचा साधेल मजही न बाजेल ती रांड ऐसेय म्हणता महाराज खुंटला मग तेथेय एला ज बाबांच्या मनिय नाहीय गजब ज काय मग काज आम्हांतेय. आधींची रोहिल्यासी उलास वरी हा आला फाल्गुनमास कलमे पडता कंठशोष असम साहस मांडिला जन समस्त आश्चर्यापन्न केवढे बाबा क्षमासंपन्न जेण्या व्हाव्या मस्तक भिन्न तेणेंची तल्लीनते होती काय भयंकर ती ओरड घशासी कैसी नव्हे कोरड बाबांची परी एकची होरड नका दरडावो तयाला दिसाया रोहिला वेडा पीर परी बाबांवरी अत्यंत आद्र कलमे निजधर्मानुसार हर्षनिर्भर पढे तो वाणी हळुवार किंवा मोठी कोणास याचा विचार पोटियास फुरणासवे उठाउठी गरजत उठी हरनाम निसर्गदत्त घर घर स्वर अल्ला हो अकबर नामगज्र कलमे पढे आनंदनिर्भर नित्य निरंतर रोहिला जयासी हरिनामाचा कंटाळा बाबा भीती तयाच्या विटाळा म्हणती उगा का रोहिल्यास पेटाळा भजनीय साळा जयातेय मद्भक्ता यत्र गायती तिष्ठ्य तेथे मी उन्निद्र स्थितीय सत्य कराव्या हे भगवदुक्ती एसी प्रतिती दाविली ओल्या कोरड्या मागुनी खाईल नातरी उपाशीही राहील तया रोहिल्यासी केची बाईल कोठून जाईल बाबांश्य रोहिला कफल्लक दिडकीस भारी कैंचे लग्न केची नारी बाबा बाळब्रह्मचारी कथा ही सारी माईक करीना का कंठशोष बाबांसी कलम्यांचा संतोष ऐकत राहतील अहर्निश निद्रा ते अविश तयांपुढ्य कोठ्या कलम्यांची प्रबोधवाणी कोठ्या ग्रामस्थांची पोकळ गाऱ्हाणीय तयांसी आणाव्या ठिकाणीय बतावणी ही बाबांची हाची अभिप्राय येण्यारीती बाबांनी सकळा दाविली प्रतीती रोहिल्याची आवड मज संती नाम्य प्रीती तयात्य दृश्यद्राष्टा आणि दार्शन
अवघेंची जया चैतन्यघ्न, तो असो ब्राह्मण वा पठाण, समसमान दोघेही. एकदा माध्यान्य आरती झाली, मंडळी स्वस्थानीय जावया परतली, बाबांच्या मुखावाटे जी निघाली, मधुर वचनावली ती ऐका कुठेही, असा कान्ह्यही करा, एवढ्य पूर्ण सदैव स्मरा, किय तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा, मज निरंतरा लागती, येण्या निदर्शित ऐसा जो मी, तोची मी सर्वांच्या अंतर्याम्य, तोची मी हृदयस्थ सर्वगामी, असे आम्ही स्वामी सकळांचा भूतीय सबाह्याभ्यंतरीय भरुनी उरलो आम्ही. चराचरीय हेय सकळ सूत्र ईश्वरी, सूत्रधारी मी त्याचा, मी सकळ भूतांची माता, मी त्रिगुणांची साम्यावस्था, मीच सकलेंद्रिय प्रवर्ता, करता धरता संहर्ता, लक्ष लावी जो मजग डे, नाह्य तयासी कैंचेनही सांगडेय, तोची माझा जय विसरपडे, माया कोरडे उडवितय. दृश्यजात हेय मत्स्वरूप, कीड मुंगी रंग भूप, हेय स्थिर जंगम विश्वमूप, हेंची निजरूप बाबांचे काय मौजेचा हा इशारा, भेद नाह्य संता ईश्वरा, अभेदरूपे चराचरा, विश्वोद्धारा अवतार, उण्या जरी गुरुपदीय लीन, तेण्या कराव्य गुरुगुण गायन, अथवा कराव्य गुरुकथा कीर्तन, अथवा श्रवण भक्तिनेय साधक्य ऐस्य कराव्य श्रवण, श्रोता श्राव्य जाई विरोन, प्रकट होईल चैतन्यघ्न, मन उन्मन पावेल. असता जरी गर्क संसारीय, पडली संतकथा कानावरी, यत्न करिता तिळबरी, कल्याणकारी ती स्वभाव्य, मग ती भक्तिभाव्य परस्था, केवढ्या श्रेय चढेल हाता, श्रोता विचार करावा चेत्ता, आपुल्या निजहिताकारण्य, जडेल तेण्या गुरुपदीय प्रेम, वाढील क्रम्य आत्यंतिक क्षेम, न लगे दुजी निष्ठाने होईल परम कल्याण, मना लाविता ऐसा निर्बद्ध, वाढेल कथाश्रवणसद, सहज तुटतील विषयबद्ध, परमानंद प्रकटेल. ऐकून बाबांची मधुर वाणी, निर्धार केला म्य. निजमनीय, येथुनी पुढ्या नरसेवा त्यागुनी, गुरुसेवनींची असाव्य. परी मनासी लागली, हुरहुरी, मिळेल, मेली तया नोकरी, हे जेय. बाबा, वदले, उत्तरीय, प्रत्यंतरी येणार किय. शब्द बाबांचा खालीय पडेल, हे तोंड सहसा कधीही न घडेल, नरसेवेचा संबंध जडेल, परी न जोडेल हेत. मोठ्या स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा, खरी तथापि माझी ही इच्छा, नवती ऐसे नाही अनिच्छा, प्रारब्धभोगेच्छा ही नव्हे. माझ्याही पोटिय नोकरी व्हावी, संसार निर्वाहसोय लागावी, साईही बोटान्या गुळ दाखवी, परी पाजवी औषध. ते औषध या गुळाचे आशय, पिऊनी झालो भाग्यवशेय. नोकरी ही अकल्पित लागली का से, द्रव्याभिलाषया स्वीकारिली. गुळ झाला तरी शेवट, खाता खाता येणार वीट, बाबांच्या उपदेशमधाचे अबोट, चाखिता चोखट वाटले. नोकरी नव्हती चिरस्थायी, चालूनी गेली आल्या पाय्य, बाबांनी बसविले ठाईंचे ठाय्य, सौख्य अनपायी भोगावया. हे वेश संपूर्ण चराचर, भगवत्स्वरूपची साचार, परी भगवंत विश्वाहूनही परात्पर परमात्मा. ईश्वर प्रपंचेंसी अभिन्न, प्रपंच ईश्वरेंसी भिन्न, प्रपंच तेथुनी चेतनाचेत न, तयाधिष्ठान ईश्वर. भगवंताची पूजास्थान ने, अष्टप्रकार असती जाण्य, प्रतिमा स्थंडिलादी आनान्ये, सर्व तुळण्या गुरु श्रेष्ठ, कृष्ण स्वय ब्रह्म पूर्ण, तोही धरी सांदीपनी चरण, म्हणे करिता सद्गुरु स्मरण, मी नारायण संतुष्ट्य, मजौनी मज सद्गुरुस्तवन, आवडे किय सहस्त्रगुण, ऐस्या सद्गुरुचे वरिष्ठपण, महिमान गेहेन तयाचे. गुरुभजना जो पाठीमोरा, तो एक अभागी पापी खरा, भोगी जन्ममरणे रझारा, करी मातेरा स्वार्थाचा. मागुती जन्म मागुती मरण, या तोंड लागल्या नित्य भ्रमण, म्हणूनी करूया कथाश्रवण, निजोद्धरण संपादुअ. संतमुखींच्या सहज गोष्टी, अविदेच्या तोडीती गाठी, तारक होती अतिसंकटीय, म्हणूनी पोटिय सांठवुअ. नकळे कैसी येईल वेळ, घालूनी देतील कैसा मेळ, हा अल्लामियाचा सर्व खेळ. भक्त प्रेमळ प्रेक्षक, गांठीसी नसता प्रज्ञाबळ, काय म्हणाव्या हे दैव सबळ, जे मी लादलो साई गुरु प्रबळ, हाही एक खेळ. तयाचा निवेदिलेय ग्रंथ प्रयोजन, कथिलेय मज दिदलेय जे आश्वासन, जेण्या मतपरत्व आणि मतपूजन, काय ते दिग्दर्शन झाल्या. आता आपण श्रोतेजन कराल पुढील अध्याय श्रवण. समर्थ साईनाथांचे अवतरण शिर्डीत कैसेन झाल्या. लहान थोर तुम्ही सगळे, या साईंचे चरित्र आगळेय, ओनी क्षणैक संसारावेगळे,
परिसा बोळे भाविको स्वया जरी निर्विकारी साई नटनाटकी अवतारी वर्ते मायाकार्यानुसारी जैसा व्यवहार्य प्रापंचिक समर्थ साई या अल्प मांत्र ध्याती जयाचिय पदेय पवित्रेय हालवी जो भक्तभवमोक्षसूत्रे पावन चरित्रेय तयाचिय एवच पावन साईचरित्र वाची तयाचे पावन वक्त्र श्रोतयांचे पावन श्रोत्र होईल पवित्र अंतरंग प्रेम्य करिता कथा श्रवण होईल भवदुःखांचे हरण ओळेल साई कृपाग्न प्रकटेल संपूर्ण शुद्धबोध लय विक्षेप कषाय रसास्वाद हे श्रवण अपाय्य दूर सारा हे अंतराय श्रवण सुखदायक होईल न लगे व्रत उद्यापन न लगे उपवास शरीर शोषण न लगे तीर्थयात्रा पर्यटन चरित्र श्रवण एक पुरे प्रेम असावे अकृत्रिम जाणिले पाहिजे भक्तिवर्म सहज लाल परमार्थ परम नासेल विषम अविद्या न लगे इतर साधनीय शीन करू हे साईचरित्र श्रवण संचित आणि क्रियमाण अल्पप्रमाणही नुरवू कृपण वावरो कवण्याही गावा चित्तासमोर पुरलेला ठेवा जैसा तयासी अहर्निशय दिसावा तैसाची वसावा साई मनीय स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्त हे माडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते ग्रंथप्रयोजनानुज्ञापन नाम तृतीयोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावातु।